नमो नमः सर्वेभ्यो। सर्वेषां स्वागतमस्ति। भगवद्गीतायाः त्रयोदशस्य अध्यायस्य पठनं वयम् अधुना कुर्मः। तत्तु गते द्विसत्रेषु अ, द्विसत्रयोः वयम् एकतः त्रयोदशस्य अध्यायस्य एकतः त्रयोविंशतिपर्यन्तं सूत्रस्य पठनं अस्माभिः कृतमस्ति। अग्रे गच्छामः। अहं स्लैड् शेअरं करोमि। स्लैड् शेअर करते। भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाचं पहिल्या ते 23व्या सूत्रापर्यंत आपलं विवरण झालेलं आहे. सो आता आपण 24व्या सूत्रापासून सुरुवात करू आहे. त्याच्या आधी एक छोटासा रिकॅप घेऊया. भगवद्गीतेचा 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. योगा ऑफ डिस्ट्रिक्ट फील्ड अँड नोर ऑफ द फील्ड. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, असे 6 प्रश्न. सगळे प्रश्न अर्जुन कृष्णाला विचारतो. या अध्यायामध्ये 35 सूत्र आहेत. पहिलं सूत्र हे काही ठिकाणी प्रिंट केलं आहे, काही ठिकाणी नाही केलं आहे. सो हे सगळं काय आहे, तू आता मला सगळं ज्ञान तुझ्याविषयी सांगितलंस, आता माझ्याविषयी मला सांग, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा कृष्ण त्याला म्हणतो की हे शरीर म्हणजेच हा क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे, असे विद्वान लोक म्हणतात. आणि या सर्व क्षेत्रांमध्ये मी क्षेत्रज्ञ स्वरूपाने सर्वांमध्ये मी वावरत असतो. आणि या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्यालाच खरं ज्ञान असं म्हटलं जातं. जो याला समजू शकतो, ही फिजिओलॉजी वगैरे, त्याला आपण ते ते खरं ज्ञान असं समजू शकतो. आणि या क्षेत्रज्ञ हे आता काही आता कसं आहे, भगवद्गीतेचे हे सूत्र आहेत, हे सगळे कोडेड सूत्र आहेत, याला डिकोड करावं लागतं. सो ह्याच्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा असे 2 प्रकार केले. स्पष्टपणे इथे कुठे उल्लेख नाहीये, पण संक्षेपाने आणि कोडेडमध्ये, कोड लँग्वेजमध्ये ह्याचा उल्लेख आहे, जो पुढे आपल्याला समजेल. सो 2 प्रकारचे क्षेत्रज्ञ असतात, जीवात्मा आणि परमात्मा. आणि हे क्षेत्र कशा प्रकारचे आहे, तर ह्याच्यामध्ये विकार असतात, ह्याचे प्रभाव असतात, ह्याच्या ॲक्टिव्हिटीज असतात. हे सगळं तरी आपण बघितलं मागच्या ह्याच्यामध्ये. आणि हे सर्व नॉलेज हे अनेक ऋषींनी अनेक छंदांमध्ये, ब्रह्मसूत्रांमध्ये वगैरे अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि आता मी तुला पुन्हा सांगतो आहे. या क्षेत्राचे 24 एलिमेंट्स असतात किंवा 24 भाग मिळूनच क्षेत्र तयार होतं, म्हणजे ही बॉडी तयार होते. त्यामुळे 5 महाभूत, इगो, अहंकार, बुद्धी, महत आणि 10 सेन्स ऑर्गन्स, 11वं इंद्रिय माइंड आणि 5 सेन्स ऑब्जेक्ट्स. आणि क्षेत्र आणि त्याचे जे इच्छा, द्वेष, सुख हे त्याचे विकार आहेत. ओके. त्यामुळे तो कार्य करत असतो या विकारांमुळेच क्षेत्र आहे. आणि हे सर्व ज्ञान ज्याला असतं, ऍक्च्युली या सर्व प्रकारच्या ज्ञानालाच खरं रिअल ज्ञान, नॉलेज असं म्हटलं जातं. आणि हे ज्ञान ज्याला होतं तो अशा प्रकारे वागतो किंवा अशा प्रकारे त्याची लक्षणं असतात. ती ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितली: अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा. पुढचे 3 ते 4 श्लोक आपण मागच्याला बघितले होते. ही सगळी त्याची लक्षणं आहेत. सो आणि ह्याच्या त्यानंतर तो ब्रह्माविषयी सांगतो. ओके. की हे जे मी आता तुला सांगणार आहे ह्याच्या पुढे, हे ब्रह्माविषयीचं ज्ञान समजल्यानंतर तुला तू अमृतत्वाला प्राप्त होशील. तो सध्याचे पाय, हात पाय, मुख, शिर सर्वत्र पसरलेला आहे, म्हणजे तो सर्वत्र आहे. आणि त्याच्याविषयी सर्वत्र नित्य बोललं जातं. तो इंद्रियांमध्ये असून सुद्धा इंद्रियांच्या पलीकडे आहे. हं? असक्त आहे, बहिही आहे, म्हणजे शरीर क्षेत्राच्या आणि बाहेर पण आहे, आतमध्ये पण आहे, सर्वत्र तोच आहे. दूर आहे, जवळ पण आहे. अविभक्त आहे, भूतांमध्ये विभक्त असून सुद्धा अविभक्त आहे. याची उदाहरणं आपण समुद्र, पाणी आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मागच्या वेळेला बघितली होती. त्यानंतर सर्व जे काही प्रकाशमान आहे त्याचं रूप तो आहे. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणतो तो की हृदि सर्वस्य विष्ठितम. आता हा परमात्माचा जो भाग, हृदि सर्वस्य विष्ठितम, प्रत्येकाच्या हृदयामध्ये विष्ठितम शब्द वापरलेला आहे, विशेष रूपेण स्थितम अस्ति. तर त्यामुळे त्या विशेष रूपाने स्थित झालेल्या परमात्म्याच्या सर्व हृदयांच्या, सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये जो स्थित आहे त्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. सो की जसं आपण बघितलं की सोनं असतं, आणि सोन्याची बांगडी जेव्हा करतो आपण, त्याला सोनं नाही म्हणत. सोनं घातलंय मी हातात, सोनं घातलंय मी हातात, असं नाही म्हणत. आपण त्याला म्हणतो मी सोन्याची बांगडी घातलीये, किंवा किंवा मी बांगडी हातात घातलेली आहे. सुवर्ण कंकणम असती. तसं त्याला जीवात्मा एक वेगळं नाव दिलेलं आहे, त्याला एक फॉर्म किंवा तो शरीरात आल्यानंतर. ओके. पण तो आहे मूलतः ते सोनंच आहे, किंवा आहे मूलतः तो परमात्म्याचाच भाग आहे.
त्यानंतर प्रकृती पुरुषाविषयी तो सांगतो की या दोघांनाही अनादी किंवा ते आहेतच पहिल्यापासून असं तू समज, आणि त्यांच्या संयोगानेच प्रकृती म्हणजे क्षेत्राची उत्पत्ती होत असते. आणि त्या प्रकृतीचे विविध गुण सुद्धा आहेत, जे त्रिगुण आपल्याला माहिती आहेत. आणि प्रकृती ही सर्व जी काय कार्य ऍक्टिव्हिटीज, शरीर क्रिया वगैरे घडतात, बाहेर करतात, त्यांना प्रकृती कारणीभूत असते. आणि शरीर हे क्षेत्र किंवा शरीर हे जे क्रिया करून जे अनुभव घेतं, पुरुष सुख दुःखाना भोक्तृत्व हेतू उच्यते. आणि हा जो अनुभव एक्सपिरियन्स जो असतो, त्याला कारणीभूत मतलब पुरुष आहे किंवा आत्मा आहे. आणि आपण बघितलं होतं की प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने जीवाची उत्पत्ती होते. मागच्या वेळेला आपण स्पर्म ओव्हनचं बरंच डिस्कशन केलं होतं की फक्त स्पर्म आणि ओव्हनच्या युनियननी जीव जन्माला येत नाही. तर त्या स्पर्म आणि ओव्हमच्या स्पर्म पण प्रकृतीच आहे आणि ओव्हम पण प्रकृतीच आहे. आणि त्यांच्यातून जे त्यांच्या युनियननी किंवा संयोगाने जे उत्पन्न होतं, तो ब्लॅस्टुला, तो सुद्धा प्रकृतीच आहे. आणि त्या ब्लॅस्टुलामध्ये जोपर्यंत जीवात्म्याचा प्रवेश होत नाही, तोपर्यंत प्रेग्नन्सी राहत नाही. ओके. त्याच्यानंतर त्यांनी 23व्या सूत्रामध्ये म्हटलं आहे, जिथे आपल्याला जीवात्मा आणि परमात्म्याचा एक जो कोडेड उल्लेख आपल्याला समजतो, इथे त्यांनी या हृदयामध्ये स्थित असलेल्या आत्म्याला उपद्रष्टा असं म्हटलेलं आहे. उपद्रष्टा, सेकंडरी फॉर्म. ओके. तोच अनुमंता आहे, तो भर्ता आहे, तो भोक्ता आहे, तो महेश्वर आहे. आणि तो उपद्रष्टा आहे. म्हणजे एखादा फॉर्म असतो हायर फॉर्म आणि दुसरा असतो सेकंडरी फॉर्म. उपद्रष्टा, उपाध्यक्ष, उपकुलगुरू. सो म्हणून परमात्मा हायेस्ट फॉर्म आहे. आणि त्याचा जो हृदयामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो वास करणारा जो त्याचा भाग आहे परमात्माला, ज्याचा, त्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. सो दिस इज दॅट इज अ सेकंडरी फॉर्म. इथपर्यंत आपण मागच्याला आलो होतो. ओके. सो आता थोडं मोठं करते. जस्ट आता काय होतं, आपण प्रकृती बघितलं, पुरुष बघितलं, क्षेत्र बघितलं, क्षेत्रज्ञ बघितलं. सो आणि ह्या सगळ्या हेच नॉलेज, हे नॉलेज आहे. अन्यथा एका सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अन्यथा यत अस्ति तद अज्ञानम. या आध्यात्मिक ज्ञानाशिवाय जे अन्य ज्ञान आहे, ते सगळं अज्ञान आहे. आणि ह्या सगळ्या ज्ञानाचा रिझल्ट काय होतो किंवा ह्याचा आपल्याला परिणाम काय मिळणार आहेत, तर तो म्हणतो की य एवं वेत्ती पुरुषम प्रकृतींच गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयोभिजायते. संधी बघूया. यह एवं विसर्गस्य लोपः वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानः अपि, विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. न सह विसर्गस्य लोपः भूयः अभिजायते. भूयः अभिजायते मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. यह एवं वेत्ती म्हणजे जो मनुष्य या हे सगळं जाणतो. मग आता हे जे सगळं तुला सांगितलं, ज्ञेय, प्रकृती, पुरुष, हे सगळं जे काही आहे ते क्षेत्रज्ञ, हे सगळं नॉलेज, हे सगळं खरं आध्यात्मिक ज्ञान जो जाणतो, यह एवं वेत्ती, अथवा यह पुरुषम प्रकृतीं च गुणैः सह एवं वेत्ती. हं? म्हणजे जो या अशा प्रकारच्या पुरुष आणि प्रकृतीला त्याच्या गुणांसह, प्रकृतीला तिच्या त्रिगुणांसह आणि पुरुषाला अशा प्रकारे जो जाणतो, सर्वथा तस्य किं भवति, सह वर्तमानः अपि. म्हणजे तो असून सुद्धा, वर्तमानात इथे असून सुद्धा, सर्वथा न भूयः अभिजायते. भूय म्हणजे पुन्हा, परत, अगेन. त्याचा पुन्हा कधीही तो परत परत या मृत्यू संसाराच्या सागरामध्ये किंवा या सायकलमध्ये येत नाही. The one who understands the truth about this individual Purush or individual soul, material Prakriti, that is a Prakriti, and interaction of these three modes of the nature, that is its Gunaihi Saha, will not take birth here again. They will be liberated regardless of their present conditions. म्हणजे ज्या तुम्ही आत्ता उत्क्रांतीच्या ज्या पदावर असाल, किंवा ज्या एक उत्क्रांतीचा एक लॅडर आहे किंवा एक शिडी आहे, हे सगळ्यांना माहिती असेल. सो ते ज्या ठिकाणी तुम्ही आहात, वर्तमान अपि, जर तुम्हाला त्या ठिकाणीच हे सगळं समजलं, तर तुम्ही तो परत फिरून या एक कसं असं घसरगुंडी असते बघा, घसरगुंडी लहान मुलांची बागेमध्ये घसरगुंडी असते. तर त्याच्यामध्ये कसं असतं, तो मुलगा पाठी चढून जातो, पुन्हा घसरून खाली येतो, पुन्हा पाठी चढून जातो, पुन्हा घसरून खाली येतो. सो अशा प्रकारे आपण या मृत्यू संसाराच्या सागरामध्ये किंवा या सायकलमध्ये आपल्या पुनर्जन्म रिकार्नेशन होत असतं. सो ते होणार नाही का? कधी होणार नाही? तू जिथे आहेस आत्ता,
त्या ठिकाणी तुला हे नॉलेज झालं, हे ज्ञान समजलं, तर तुमचा पुनर्जन्म होतो. पुनः भूयः न अभिजायते. पुन्हा त्याचं ही विल बी लिबरेटेड रिगार्डलेस ऑफ हिज प्रेझेंट कंडिशन. सो आपण पुढे जाऊया. जस्ट हा. आणि आता म्हणजे आता हे जर पुनर्जन्म होणार नसेल आणि या मृत्यू संसाराच्या या गेम मधून बाहेर पडायचं असेल, तर आहे त्या पोझिशन मधून ज्यांना ज्यांना बाहेर पडायचं असेल त्याच्यासाठी काहीतरी मार्ग तर असतील. सो मीन्स ऑफ दिस नॉलेज, हे मार्ग मिळवण्याचे किंवा हे ज्ञान मिळवण्याचे कुठले कुठले प्रकार आहेत, वेज कुठले कुठले आहेत, तर ते पण तो सांगतो की ज्ञानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मा आत्मना आत्मना अ, केचिदात्म न मात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. संधी बघूया. ज्ञानेन आत्मनि सवर्ण दीर्घ संधी पश्यन्ति केचित् आत्मानं तकारस्य दकारः जस्त संधी आत्मानं आत्मना वर्णवेलन अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे सवर्ण दीर्घ संधी. Some try to pursue the supreme soul within their hearts through the meditation. आत्मना आत्मनम. आत्मना आत्मानम उद्धार हे माहिती आहे आपल्याला. Others try to do the same thing. So through the cultivation of the knowledge. सांख्येन ज्ञानयोगेन. Others strive to attain that realization by the path of the action or the कर्म योगेन. सो तो म्हणतोय आपण हे बघूया अन्वय. अन्ये तु एवं अजानन् क्षम्यतां केचित् ध्यानेन आत्मनि आत्मना आत्मानं पश्यति. केचित म्हणजे काही जण काय करतात, ध्यानाने किंवा मेडिटेशन ध्यानाच्या साहाय्याने आत्मनी म्हणजे आत्म्यामध्ये असलेलं हे आत्म्याच्या साहाय्याने हे आत्म्याचं नॉलेज आत्म्यामध्ये असलेलं ब्रह्मांडामध्ये असलेलं हे नॉलेज पश्यन्ति ते पाहतात किंवा ते जाणून घेतात. अन्ये सांख्येन योगेन अपरे कर्मयोगेन च. अन्य जे असतात ते काय करतात, ज्ञानयोगाच्या साह्याने, जसं आता आपण करतो आहोत, भगवद्गीतेची लेक्चर्स अटेंड करतो आहोत. सो ज्ञानयोगाच्या साह्याने किंवा सांख्य योगाच्या साह्याने ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि काही लोक कर्मयोगाच्या साह्याने समजून घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे हेच काय क्षेत्रज्ञ काय प्रकृती पुरुष हे सगळं नॉलेज जे काही आतापर्यंत सांगितलं तुला संक्षेपाने, त्यात ते मिळवण्याचे 3 प्रकार आहेत. म्हणजे अनेक प्रकार आहेत ते ह्या सूत्रामध्ये 3 सांगितलेले आहेत की मेडिटेशनच्या साह्याने, ध्यानेन, सांख्येन म्हणजे ज्ञानाच्या साह्याने ज्ञानयोगाने आणि कर्मयोगेन. पुढच्या सूत्रामध्ये पण सांगतो आहे तो अन्ये त्वेव मजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते ते तेपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. अन्ये संधी बघूया. अन्ये तू एवं तू एवं मध्ये यणसंधी एवं अजानन्तः मध्ये वर्णमेलन आहे. श्रुत्वा अन्येभ्यः मध्ये सवर्ण दीर्घसंधी. अन्येभ्यः उपासते मध्ये विसर्गस्य लोपः अभवत्. ते अपि मध्ये पूर्वरूप संधी. च अति च अतितरन्ति च अतितरन्ति मध्ये सवर्ण दीर्घ संधी. अतितरन्ति एव मध्ये यणसंधी. मृत्युम श्रुती परायणाः. तर काय म्हणतो की स्टील अदर्स हु आर अनअवेअर ऑफ दिस स्पिरिच्युअल पाथ्स, म्हणजे आणखीन जे लोक असतात की जे लोक ध्यान करू शकत नाही, जे लोक सांख्ययोग किंवा ज्ञानयोग करू शकत नाही, जे लोक कर्मयोग करू शकत नाहीत, ते काय करतात आणि किंवा ज्यांना या स्पिरिच्युअल पाथ विषयी ते अजानंत आहेत, म्हणजे त्यांना ह्या काही भगवद्गीता कुठले उपनिषद किंवा कुठल्याही प्रकारचे ज्ञान वेद वगैरे काहीच माहिती नाहीये. दे आर क्वाईट फार अवे फ्रॉम ऑल दिस इंडियन स्पिरिच्युअल विजडम और दिस स्पिरिच्युअल पाथ्स. ते अजानंत, ते सगळे अज्ञानी लोक आहेत. ते काय करतात, बट दे हिअर फ्रॉम अदर्स अन्येभ्य श्रुत्वा म्हणजे इतरांकडून ऐकून ऐकून म्हणजे जे या मार्गावर चालतात त्यांच्याकडून ते ऐकतात. अँड बिगिन वर्शिपिंग द सुप्रीम सोल. आणि म्हणजे या स्पिरिच्युअल पाथवर चालणाऱ्या माणसांकडून ऐकून ऐकून ते या पाथवर ओढले जातात किंवा आकृष्ट होतात. जसं आता आपण फॉरेनर्सचं बघतोच आहोत. बरेचसे फॉरेनर्स जे आहेत वेस्टर्न वर्ल्डमधून इथे हिंदू धर्म स्वीकारतात किंवा सनातन धर्म स्वीकारतात, त्याच्यानंतर आपल्या ज्या स्क्रिप्चर्स आहेत त्यांचा अभ्यास करतात, बरोबर आहे. सो ते आकृष्ट झाले आहेत सनातन धर्माकडे किंवा हिंदू विजडम इंडियन विजडमकडे. ओके. By such devotion to hearing from saints,
म्हणजे श्रुतीपरायण आहे. ते श्रुतीपरायण आहे. श्रुतीपरायण म्हणजे त्यांना त्या ह्या सगळं नॉलेज ऐकण्यामध्ये ते आपण आपण एखादी गोष्टचं पारायण करतो की नाही, किंवा त्यांच्यामध्ये त्याची रत्ती आवड आवड असते. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, आपण भगवद्गीतेची पारायण करतो. सो तेच 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 मला ऐकायला आवडतं आहे, सातत्याने, पुन्हा पुन्हा, एकदा, दोनदा, चारदा, पाचदा, ओके, 10 वेळा. मी त्याच त्याच ज्या कोणी माझे गुरु असतील किंवा जे कोणी असतील त्यांच्याकडे मी जातो आणि तेच तेच ऐकतो. सो बाय सच डिवोशन, कारण त्यांचं डिवोशन आहे त्यासाठी. ते श्रुतीपरायण आहेत, ते श्रोतृभक्त आहेत, किंवा ते श्रवणभक्ती करतात. बाय सच डिवोशन टू हिअरिंग फ्रॉम सेंट्स दे टू कॅन ग्रॅज्युअली क्रॉस ओव्हर द ओशन ऑफ दिस बर्थ अँड डेथ. ते अपि अतितरंती असं तो म्हटलंय, ते सुद्धा तरून जातात ह्या मृत्यू संसाराच्या या, हे जो समुद्र आहे याला ते सुद्धा तरून जातात. अन्ये तू एवम अजानंत, हो, अन्वय बघूया. इतर जे अज्ञानी लोक असतात, अन्येभ्य श्रुत्वा उपासते, इतरांकडून म्हणजे ज्ञानी लोकांकडून ऐकून ऐकून ते माझी उपासना करतात. श्रुतीपरायणा हा ते, अशी श्रवणभक्ती करणारे किंवा अशा श्रवणभक्तीमध्ये लीन असणारे, परायण असणारे ते सर्व, अपि च मृत्युम अतितरंती एव, ते सुद्धा या मृत्यूसागराला ला तरून जातात. आपण पुढे जाऊया. आता आणखीन एक सांगितलेलं आहे की क्षेत्र क्षेत्र म्हणजे जे काही या पृथ्वीवर दिसतं आहे किंवा जे काही हे निसर्गामध्ये दिसत आहे, ते क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगाचाच भाग आहे किंवा फ्रूट आहे. हा, यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. यावत संजायते वर्णवेलन, किंचित सत्वम, किंचित मध्ये तर संधी आहेच पण तू एकस्मिन पदे असती. किंचित सत्वम वर्णमेलन, सावर जांगमम, हे आहे इतर इतर द्वंद्व समास. क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तत्, मध्ये वर्णमेलन आहे. इथे गेलं. तत् विधी, तकारस्य दकारः जस्त्वसति आणि भरतर्षभ. Whatever moving or non-moving being you see in this existence, know it to be a combination of the field of activities and the knower of the field. फील्ड ऑफ द ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, प्रकृती किंवा क्षेत्र, आणि नोअर ऑफ द फील्ड म्हणजे क्षेत्रज्ञ. सो तुला हे जे काही इथे चालणारं न चालणारं, जिवंत, मृत किंवा लिव्हिंग नॉन लिव्हिंग, स्थावर जांगम, जंगम असं म्हटलं जातं, जे काही हे दिसतं आहे ते सर्व ह्या प्रकृती पुरुषाचा किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञाचा संयोगातूनच उत्पन्न झालेला आहे. हे तू तद्विधी, हे तू डोक्यात तुझ्या ठामपणे बसून घे किंवा हे तू निश्चितपणे जाण. हे भरतर्षभ. अन्वय बघूया. हे भरतर्षभ, स्थावर जांगमम किंचित सत्वम, सत्वम इत्युक्ते वस्तू किंवा अथवा पदार्थांनी, पदार्थम, जे ज्या ज्या किंचित की ज्या ज्या स्थावर जांगम, ज्या ज्या वस्तू आहेत, जे जे पदार्थ आहेत इथे तुला मृत्यूलोकात दिसणारे, यावत संजायते, ज्या ज्या आहेत, आणि संजायते जनजायते, सम योग जायते आहे, त्यामुळे जे जे उत्पन्न झालेले आहेत, ज्या ज्या वस्तू पदार्थ, तत् क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात विधी, क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात, इतर इतर द्वंद्व समास. त्यामुळे ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगातूनच उत्पन्न झालं आहे हे तू निश्चितपणे जाण, किंवा हे तू याची खुणगाठ तू मनाशी बांधून ठेव. किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या म्हणजे जसं अन्न उत्पत्ती कशी होते, पिकाची उत्पत्ती कशी होते, क्षेत्र स्वतःच पीक उत्पन्न करू शकतं का, किंवा शेतकरी स्वतःच पिकाची उत्पत्ती करू शकतो का, नाही. शेत आणि शेतकरी हे जोपर्यंत संलग्न होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही पिकाची, क्रॉपची उत्पत्ती होत नाही. ओके, जे काही पीक येईल शेतामध्ये त्याच्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ऍक्च्युली तीन गोष्टी, पण दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे क्षेत्र म्हणजे शेत, आणि दुसरा म्हणजे शेतकरी, क्षेत्रज्ञ, आणि तो जो शेतकरी आहे त्याचा बॉस म्हणजे राजा, म्हणजे परमात्मा. ओके, हे आपण मागच्याला बघितलं होतं. आता तो काय सांगतो आहे की हे सर परत तो एक हे सगळं ज्ञानी लोकांची लक्षणं सांगतो आहे की खरंच ते ज्ञानी बनतात हे सगळं जाणणारे कसे, तर समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यस्त्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति.
म्हणजे आता हे सगळं नुसतं थेरॉटिकल नॉलेज घेऊन उपयोगाचं नाहीये. तर हे प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे किंवा हे नॉलेज बघून आपली दृष्टी बदलून आता आपण इतरांकडे बघता त्या दृष्टीने बघता आलं पाहिजे किंवा आता त्या दृष्टीने आपल्याला जगाकडे बघायची सवय लावून घेतली पाहिजे. नाहीतर दुसऱ्या स्वतः दुसऱ्या सगळे ब्रह्मज्ञान स्वतः आपले कोरडे पाषाण. तसं नाही होता कामा. ओके. आता आपल्याला हे नॉलेज समजलेलं आहे. किंवा कृष्णाने सांगितलेलं आहे आता तू ह्यात आता ही जी मी तुला दृष्टी दिली आहे ते ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानचक्षू दिलेले आहे, त्याने तू आता समाजाकडे किंवा जगाकडे बघ आणि त्या दृष्टीने वागायला सुरुवात कर. जेव्हा तुला ज्ञान नव्हतं तेव्हा तुझ्या हातातून चुका झाल्या असतील, पण आता मात्र त्या होणं अपेक्षित नाही. त्यामुळे जी ज्ञानी माणसं असतात ती कशी वागतात, तर समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यति एक मिनिट. क्षम्यता. हा क्षम्यता विनश्यत्सु. हं? इथे सप्तमी आहे. हे आहे शत्रुप्रत्यय आहे. विनश्यत्सु अविनश्यन्तम यनसंधी आहे. यः पश्यति सह पश्यति, सह मध्ये विसर्गाचा लोप झाला. दे ऑल्सो ट्रुली सी, तो पाहतो म्हणजे तोच त्यालाच खरं दिसतं, बाकीच्यांना काही दिसत नाही असं त्याला म्हणायचंय. की तोच ज्याला हे समजतं तोच जगाकडे पाहत असतो किंवा त्यालाच एक प्रकारची दृष्टी असते, बाकीचे सगळे आंधळेच आहेत असं तो म्हणतोय. म्हणजे हे ज्ञान नसल्यामुळे जी लोक जग बघत असतात ते आंधळे आहेत. ज्याला हे समजतं तोच खऱ्या स्वरूपाने पाहतो. हो. कोण सह सह एव पश्यती. कोण पाहतो, हू परसीव परमात्मा अकंपनिंग इन द अकंपनिंग द सोल इन ऑल लिव्हिंग बिंग्स. म्हणजे सर्वेषु भूतेषु समम तिष्ठन्तं विनश्यत्सु अविनश्यन्तं. म्हणजे सर्वेषु भूतेषु सर्व भूतांमध्ये समम तिष्ठन्तं. शत्रुप्रत्यय आहे, द्वितीय एकवचन. समान स्वरूपाने तिष्ठन असलेल्या किंवा स्थित असलेल्या परमेश्वराला. आणि तो कशा परमेश्वर, विनश्यत्सु सर्वेषु भूतेषु. म्हणजे विनाश होणाऱ्या सर्व भूतांमध्ये तिष्ठन असलेल्या त्या परमेश्वराला यह पश्यती सह निश्चित रूपेण अथवा यथार्थ रूपेण सह पश्यती. म्हणजे they also truly see who perceives Paramatma accompanying in the soul in all living beings, and who understand both to be impermissible in this permissible body. He only is truly, we can say that he is watching or he is viewing the or seeing the things. म्हणजे विनाश होणाऱ्या सर्व प्राणीमात्रांमध्ये जो अशा प्रकारच्या असलेल्या परमेश्वराला समस्वरूपाने पाहू शकतो तोच खरं म्हणजे पाहतो आहे, बाकी सगळे तर पाहतच नाहीत, ते आंधळे आहेत असं त्याला म्हणायचं आहे. पुढे जाऊया. समम पश्यन ही सर्वत्र समवस्थित मी ईश्वरम न हिनस्त्यात्मनात्मानम ततो याती परांगती. आणि अशा माणसाचं पुढे काय होतं, हे जे ज्ञानी आहेत पाहणारे त्यांचं काय होतं, तर संधी बघूया. समम पश्यन ही वर्णमेलन आहे, पश्यन शत्रंत रूप आहे. सर्वत्र समवस्थितम ईश्वरम वर्णमेलन आहे. न हिन न हिनस्ती आत्मना आत्मानम. हिनस्ती मध्ये यणसंधी, आत्मना आत्मानम मध्ये सवर्ण दीर्घ संधी. ततः विसर्गस्य उत्व गुणसंधी. याती पराम गती. Those who see God as a supreme soul, equally present everywhere and in all living beings, he do not degrade or they do not degrade themselves by their mind. न हिनस्ती असं दोन म्हटलंय. Thereby they reach the supreme destination or the liberation. सर्वत्र समवस्थितम ईश्वरम. सर्वत्र म्हणजे सगळीकडे. क्षम्यता, एकच मिनिट. सर्वत्र समवस्थितम ईश्वरम म्हणजे सर्वत्र समान अवस्थेतून समान अवस्थेमध्ये स्थित असलेल्या त्या ईश्वराला समम पश्यन समान स्वरूपाने पाहणारा. पश्यन शत्रंत रूप आहे. पश्यन ही आत्मना आत्मानम न ही नसती. असा मनुष्य आत्म्याच्या सहाय्याने आत्म्याची अधोगती साधत नाही.
किंवा त्याची डिग्रेडेशन होत नाही, त्याची वृद्धीच होते नेहमी, त्याचा उद्धारच होतो. जो मनुष्य अशा प्रकारे सर्वत्र स्थित असलेल्या परमेश्वराला पाहतो, त्याची आत्म्याच्या साहाय्याने आत्म्याची अधोगती कधीच होत नाही, नाही नसती. ततः म्हणून सह अथवा तस्य सह पराम गतीम याती, म्हणूनच तो लिबरेशनकडे किंवा सुप्रीम डेस्टिनेशनकडे जाऊ शकतो. पुढे तो म्हणतो आहे की प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्म न म कर्तारम सह पश्यति. 2-3 श्लोक त्या पद्धतीने त्याच्या ज्ञानी माणसाच्या संदर्भात दिले आहेत. प्रकृती एव वृद्धी संधी च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथा आत्मानं मध्ये सवर्ण दीर्घ संधी आत्मानम अकर्तारम सह पश्यति. सह मध्ये विसर्गस्य लोपः. They or he only truly see who understand that all actions of the body are performed by the material nature, that means the prakriti, while the embodied soul actually does nothing. Okay? आणि आणखीन म्हणजे वेगळ्या प्रकारचे, म्हणजे जो या परमात्म्याला पण जाणतो, सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेल्या, आणखीन तो काय काय जाणतो की यह सर्वशः कर्माणि, क्षम्यता, इथे प्रकृती नाहीये, प्रकृत्या एव आहे. हे वृद्धी संधीच आहे, परंतु प्रकृत्या इति तृतीया एकवचन असते. यह जो मनुष्य सर्वशः कर्माणि सर्व कर्म, जो मनुष्य सर्व कर्म जाणतो कशी, प्रकृत्या एव च क्रियमाणानी, म्हणजे प्रकृतीनेच ही सर्व कर्म केली जातात, क्रियमाण होणारी, क्रियमाण शानच प्रत्यय आहे. सो प्रकृतीनेच केली जाणारी ही सर्व कर्म आहेत, म्हणजे प्रकृतीच हे सर्व घडवून आणते आहे, हे जो जाणतो. तथा आत्मानम अकर्तारम सह पश्यति, आणि आत्म्याला तो काय करतो, अकर्तारम, म्हणजे तो कर्ता नाही, तो डुअर नाही कुठल्याच गोष्टींचा, असं जो जाणतो तोच खऱ्या स्वरूपाने पाहत असतो किंवा तो जाणून घेत असतो. यदा भूतपृथक् भाव क्षम्यतां, यदा भूतपृथक् भावमेक स्तमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. संधी बघूया. यदा भूतपृथक् भावं, पृथक् भावम् इति समस्तपदस्ति. हा, भावम् एकस्थम् अनुपश्यति, वर्णमेलनम् आहे सगळीकडे. ततः विसर्गस्य लोपः एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. काही संधी नाही फारशी. When they see diverse variety of the living beings situated in the same material nature, आणि ही मटेरियल नेचर किंवा प्रकृती कशी आहे, त्याच्यामध्ये पृथक्विक भावम आहेत, म्हणजे भयंकर डायव्हर्सिटी आहे. आपण बघतोच आहोत की माणसं एकसारखी असतात का, भारतामध्ये, बाकीची माणसं सोडून द्या भारताच्या बाहेरची, पण भारतामध्ये सुद्धा किती डायव्हर्सिटी आहे. इवन महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती डायव्हर्सिटी आहे, पुण्यामध्ये किती डायव्हर्सिटी आहे. पुण्याच्या प्रभागात एक कुठलाही माणूस दुसऱ्या माणसासारखा दिसत नाही, प्रचंड प्रमाणात डायव्हर्सिटी आहे. ओके, या पृथ्वीवर खूप म्हणजे वेगवेगळी माणसं असतात, त्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. when he see the diverse variety of living beings situated in the same material nature, यदा सह भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति, म्हणजे या एकाच प्रकारच्या प्रकृतीमध्ये ही एवढी व्हरायटी. आपण जेव्हा साड्यांच्या दुकानात जातो ना, आपण म्हटलं काय बाबा पैठणी द्या, पैठणीमध्ये एवढ्या व्हरायटीज असतात, असते ती पैठणीच, तो सगळा सेक्शन पैठणीचाच असतो, पण इतक्या व्हरायटीज असतात. सो तसंच आहे ही सगळी प्रकृतीच, पण प्रकृतीमध्ये इतक्या व्हरायटीज आहेत, त्याला जो, पण ती आहे प्रकृतीच. ओके, सो अनुपश्यती, एकस्थम अनुपश्यती अँड अंडरस्टँड ऑल ऑफ देम टू बी बॉर्न फ्रॉम इट, म्हणजे आणि प्रकृतीतच हे सगळं, ही जी डायव्हर्स व्हरायटी आहे ती उत्पन्न झाली आहे, हे ज्याला समजतं, ही ऑर दे अटेंड द रिअलायझेशन ऑफ द ब्रह्मन, म्हणजे हे एकाच गोष्टीतून सगळीची उत्पत्ती झालेली आहे, हे ज्याला समजलं त्याला ब्रह्म अवस्था प्राप्त होऊ शकते. अन्वय बघूया. यथा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती, जेव्हा हा ज्ञानी मनुष्य या वेगवेगळ्या व्हरायटी असलेल्या प्रकृतीच्या फॉर्म्सना एकाच प्रकृतीमध्ये पाहू शकतो, ततः एव च तदा विस्तारम ब्रह्म संपद्यते, तेव्हाच तो, आणि म्हणजे तो विस्ताराने त्या ब्रह्म स्वरूपाला समजून घेऊ शकतो. म्हणजे एकाच गोष्टीतून या सगळ्यांची उत्पत्ती झालेली आहे,
हे ज्याला समजतं तर तो मात्र ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. आता तो ब्रह्म आणि परमात्म्याविषयी परत सांगतो हे एकदा. अनादि मोठे मोठे श्लोक वाटतात पण सोपे आहेत ते ऍक्च्युली. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा यमव्यय शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. आता तो सांगतो आहे की हा जो परमात्मा आहे हा शरीरामध्ये क्षेत्रज्ञ स्वरूपामध्ये वावरत असून सुद्धा कसा त्यापासून भिन्न आहे. की अनादित्वात निर्गुणत्वात तकारस्य नकारः अनुनासिक संधी आहे. निर्गुणत्वात परमात्मा परमात्मा अयम अयम इदम स्वरूप आहे. परमात्मा अयम मध्ये सवर्ण दीर्घ संधी. अयम अव्यय शरीरस्थः अपि उत्व गुणसंधी पूर्वरूप कौंतेय न करोति न लिप्यते. द सुप्रीम सोल अयम परमात्मा हा परमात्मा जो आहे इज imperishable without beginning अनादि and devoid of any material qualities. निर्गुणत्वात अनादित्वात निर्गुणत्वात अव्यय म्हणजे हा जो परमात्मा आहे जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये जीवात्म्याच्या स्वरूपाने तिष्ठत आहे किंवा असतो तो कसा आहे तर तो अव्ययी आहे, अनादी आहे, निर्गुण आहे. त्याला कुठलेही गुण नाहीत आणि अनादी म्हणजे बिगिनिंगलेस आहे, अनादी आहे. ऑल दो सिच्युएटेड विद इन द बॉडी इट नायदर ऍक्ट्स नॉर इज इट टेंटेड बाय द मटेरियल एनर्जी. शरीरस्थः अपि म्हणजे शरीरामध्ये क्षेत्रामध्ये राहून सुद्धा हे कौंतेय सह किमपि न करोति अथवा सह केनापि अथवा कैही अपि सह न लिप्यते. म्हणजे तो शरीरामध्ये राहून सुद्धा क्षेत्रामध्ये राहून सुद्धा तो काहीही करत नाही आणि तो कुठल्याही गोष्टींना बाध्य होत नाही व त्याला आसक्त होत नाही. म्हणजे आता समजा आता उदाहरणार्थ बघा की राजा आला शेतामध्ये. तर राजा काही करणार आहे का पहिली गोष्ट म्हणजे शेतामध्ये. तो शेतकऱ्याला सांगणार करायला गोष्टी. इमॅजिन करा की क्षेत्र आहे, शेत आहे, शेतकरी कामामध्ये शेतकरी एका शेतामध्ये काम करतो आहे आणि राजाने व्हिजिट द्यायचं ठरवलं तर तो देतच असतो, त्याचं कामच आहे ते देणं. तर राजा शेतामध्ये येऊन काही काम करणार आहे का, नाही. तो जीवात्म्याला किंवा तो शेतकऱ्याला ऑर्डर देतो किंवा त्याच्याकडून काम करून घेतो. राईट, शेतकऱ्याकडून काम करून घ्यायचं आणि जे काही होईल, जे काही नुकसान झालं फायदा झाला त्याच्याने राजाला काहीच फरक पडत नाही. जे असेल तो शेतकऱ्याला तो देऊन मोकळा होतो. राजाचं मन मोठं असतं. तर सो जस्ट एक्झाम्पल जे म्हणजे याच्यासाठी मी सांगते या गोष्टी. असं होतं असं मला म्हणायचं नाहीये, आपल्याला समजावं म्हणून सांगते. सो शरीरामध्ये राहून सुद्धा हा त्या शरीराशी लिप्त नाही आणि किंवा तो शरीरामध्ये काहीही करत नाही. यथा सर्वगतम सौक्ष्म्यादाकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम तकारस्य दकार जश्रसंधी न उपलिप्यते गुणसंधी सर्वत्र अवस्थितः मध्ये सवर्ण दीर्घसंधी अवस्थितः देहे मध्ये विसर्गस्य उत्तम गुणसंधी देहे तथा आत्मा मध्ये सवर्ण दीर्घसंधी न उपलिप्यते मध्ये गुणसंधी. त्याने एक उदाहरण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. मी राजाचं आणि शेतकऱ्याचं उदाहरण दिलं पण श्रीकृष्णाने पण एक उदाहरण दिलेलं आहे की यथा म्हणजे ज्या पद्धतीने सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम न उपलिप्यते. स्पेस आकाश असतं ना, पृथ्वी आप देश वायू आकाश, आकाश महाभूत आहे, सर्वत्र असतं, सगळीकडे आहे. अशी कुठली जागाच नाही की जिथे आकाश महाभूत नाहीये. सर्वगतम ते सर्वत्र आहे. स्पेस होल्ड एव्हरीथिंग विदिन दिस ऑन दिस अर्थ बट बिंग सटल सौक्ष्म्यात त्यामुळे तो डज नॉट गेट कंटॅमिनेटेड बाय व्हॉट इट होल्ड. म्हणजे या प्रत्येक आकाश सर्वत्र आहे, आकाशामध्येच आपण आहोत, या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ते आपल्या आपल्या गोष्टींशी संलग्न होत नाही का, बिकॉज ऑफ द सौक्ष्म्यात ॲज इट इज व्हेरी सटल, खूप सूक्ष्म स्वरूपी आहे. त्यामुळे ते त्याच्याशी लिप्त नाही ज्या घडणाऱ्या घटनांशी किंवा प्राणीमात्रांशी. तथा एव similarly though its consciousness pervades the body the soul is not affected by the attribute of the body. तथा म्हणजे आत्मा
सर्वत्र अवस्थितः देहे, सर्व देहांमध्ये अवस्थित होऊन सुद्धा त्याच्या कुठल्याही कर्मांना तो लिप्त होत नाही. ही इज टॉकिंग अबाउट अ परमात्मा, नॉट अबाउट जीवात्मा. जीवात्म्यामध्ये संस्कार आणि वासना होत वासनांचा प्रभाव असतोच, जो तो पुढच्या जन्मामध्ये कॅरी करतो. परंतु नाव ही इज टॉकिंग अबाउट अ परमात्मा, की तो ह्या सगळ्यांमध्ये असून सुद्धा, म्हणजे आता समजा शेतकऱ्याला जर काही त्याच्यामध्ये कर्ज झालं, शेतामध्ये काहीतरी नुकसान झालं, कर्ज झालं, तर तो शेतकरी पुढे ते कर्ज फॉलो करतो. बरोबर आहे. राजा फॉलो करत नाही. सो का तर राजाची ऑथॉरिटी वेगळी आहे, तो सटलर आहे, त्याचा प्रभाव वेगळा आहे. जसा आकाश महाभूत सूक्ष्म आहे म्हणून आकाश महाभूत मध्येच सगळ्या गोष्टी असून सुद्धा तो सगळ्याशी लिप्त नाही, तसाच आत्मा हा सर्वत्र सर्व देहांमध्ये, परमात्मा हा सर्व देहांमध्ये स्थित असून सुद्धा त्याच्या त्याच्या कर्माने तो लिप्त होत नाही. आता त्याला हा जो परमात्मा आहे याला त्यांनी सूर्याची उपमा दिली आहे. आणखीन एक उपमा दिलेली आहे 34व्या सूत्रात. सूर्याची उपमा दिलेली आहे. यथा प्रकाश यत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. यथा प्रकाशयति एकः यणसंधी कृत्स्नं लोकम इमं रविः वर्णमेलन क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. just as one sun illumines the entire solar system. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे आतापर्यंत आपल्याला. कदाचित 12व्या शतकात, 1000व्या शतकात नसेल माहिती, पण आता आपल्याला माहिती आहे, आपण 21व्या शतकात होतो, की ह्या सोलार गॅलेक्सीमध्ये सूर्य हाच सगळ्या एनर्जीचा स्रोत आहे. जे काही नवग्रह फिरता आहेत आणि त्याच्यावर जी काही सृष्टी आहे त्या सगळ्याला कारणीभूत सूर्य आहे. सूर्य सन इज अ अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी इन दिस सोलार गॅलेक्सी. Just as one sun illumines the entire solar system, so does the individual soul illumine the entire body with consciousness. Okay. तसंच हा आत्मा हा आपल्या देहामध्ये राहून, परमात्मा देहामध्ये राहून सर्व बॉडीची कार्य घडवून आणत असतो. जसा राजा येतो आणि राजा आपल्या ऑथॉरिटीजना, मंत्र्यांना, शेतकऱ्याला, अजून कोणा अधिकाऱ्यांना कामाला लावतो आणि तो सगळं घडवून आणतो. राजा स्वतः काहीच करत नाही. ओके. सो अन्वय पाहूया आपण. जस्ट अ मिनिट. यथा सर्वगतम नाही, सॉरी. हे भारत एकः रवी कृत्स्नम इमम लोकम. कृत्स्नम म्हणजे आपण म्हणतो ना सर्वस्तम किंवा सर्व, हे सगळं सकलम असं. हे भारत एकः रवी कृत्स्नम इमम लोकम यथा प्रकाशयति. एक जो सूर्य असतो, जो ज्या पद्धतीने या सगळ्या विश्वाला किंवा या सगळ्या गॅलेक्सीला प्रकाशमान करतो, तथा क्षेत्री कृत्स्नम क्षेत्रम प्रकाशयति. आता क्षेत्री मतु प्रत्यय आहे इथे. जस्ट क्षेत्री, क्षेत्र अस्य अस्मिन् अस्ति वा इति मतु प्रत्यय क्षेत्री. आणि क्षेत्री म्हणजे क्षेत्रज्ञ असं त्याला म्हणायचं आहे. तसाच हा क्षेत्री किंवा हा क्षेत्रज्ञ हा या सर्व क्षेत्रामध्ये राहून त्याला प्रकाशित करत असतो. प्रकाशित म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टी घडवत असतो. आपण पुढे जाऊया. आणि शेवटचं सूत्र तो सांगतो आहे की हा मोक्ष किंवा लिबरेशन किंवा आपण काय म्हणूया त्याला, हे आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तो कन्क्लूड करतो आहे की क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर्यांती ते परम. आता मी तुला हे सगळं क्षेत्र, क्षेत्रज्ञ, प्रकृती, पुरुष, ब्रह्म या सगळ्याविषयी इन डेप्थ नॉलेज ऑफ द युनिवर्स मी तुला सांगितलेलं आहे. तर क्षेत्र क्षेत्रज्ञयोः एवं अन्तरं क्षेत्र क्षेत्रज्ञ इति समस्तपदस्ति इतरेतद्वन्द्वसमास. क्षेत्र क्षेत्रज्ञयोः विसर्गस्य रेफः एवं अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिं मोक्षं च ये विदुर्यांती ते परम. त्यामुळे द वन who watch this difference between the prakriti, that is a kshetra, and purusha, that is a क्षेत्रज्ञ. आता त्यांनी क्षेत्राला प्रकृती असं म्हटलेलं आहे आणि पुरुष क्षेत्रज्ञाला पुरुष असं म्हटलं आहे. ठीक आहे. सो
कारण प्रकृती आणि पुरुष हे मोस्टली सांख्ययोगाची फिलॉसॉफी आहे. आणि भगवद्गीतेमध्ये ह्याच्यासाठी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशी टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे. तर या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांमधलं हे अंतर ज्ञानचक्षुषा ज्ञानेंद्रियाच्या अथवा ज्ञानरूपी नेत्रांनी जो जाणून घेऊ शकतो, भूत प्रकृती मोक्षमच ये विदुर्यांती. आणि भूतांची प्रकृती काय, मोक्ष काय, हे सर्व जे जाणून घेतात ते परम. With the help of Jnana Chakshu, one who follows this Jnana Marga can understand the bondages of the Prakriti and overcome that, and he get liberated. म्हणजे ज्याला हे क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, त्यांच्यामधलं डिफरन्स काय आहे, आणि मग प्रकृती कशी आपल्याला सगळ्या गोष्टी करण्यासाठी बाध्य करते, किंवा करणारी जी गोष्ट असते ती प्रकृती असते, आणि हा वॉच करणारा, अनुभव घेणारा पुरुष असतो. हे ज्याला समजतं, जीवात्मा परमात्मा, हे जे काही आतापर्यंत आपण 3-4 सेशन्समध्ये बघितलं, हे नॉलेज ज्यांना होतं ते या प्रकृतीच्या बॉन्डेजेसना किंवा या बंधांना इझिली पार करू शकतात, हा विदुर यांती, आणि ते परमागतीला प्राप्त होऊ शकतात. सो एक छोटंसं कन्क्लुजन माझ्याकडून पण इथे मी देऊ इच्छिते. जस्ट की आपण काय करायचं आता, हे सगळं एवढं मोठं मोठं नॉलेज आपण प्राप्त केलं. सो काय करूया मग? स्टेप्स ऑफ लिबरेशन. स्टेप 1, श्रवण भक्ती, जी आता आपण करतोच आहोत. सत्संग करा, लेक्चर्स अटेंड करा, जे कोणी भगवद्गीता किंवा या विषयावर बोलत असतील त्यांना ऐका. स्टेप 2, टू नो द डिफरन्स बिटवीन द क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. ते सर्व जे काही सांगत असतील ते ऐकून त्या ज्ञानाच्या सहाय्याने इतर सर्वत्र पाहायची सवय लावून घेऊया. क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, माणसामधल्या अंतरात्म्याला शोधण्याचा प्रयत्न करूया. स्टेप 3 काय आहे? फ्रीडम फ्रॉम द देहबुद्धी. असं करत करत आपण 1 वर्ष केलं, 2 वर्ष केलं, 10 वर्ष केलं, चालू राहील. सो असं करून करून आपली देहबुद्धी नष्ट होत येईल. ही जी क्षेत्राची अटॅचमेंट आहे, या बॉडीची जी अटॅचमेंट आहे, त्यातून आपण मुक्त होत राहू. आपल्याला तर वाटेल, अरे ही समोरची जी मुलगी आहे किंवा जो मुलगा आहे तो तर माझ्याच भावा बहिणीसारखा बोलतो आहे, की तसाच वागतो आहे, हे आपल्याला हळूहळू जाणवायला लागतं. ओके. त्यामुळे ते बंध तुटत जातात. आणखीन काही जाणून घ्यायचंय की क्षेत्र हा ग्रॉस बॉडी आहे, दॅट इज अ अन्न. आता पंचकोशाचा कन्सेप्ट ज्यांना माहिती असेल ते त्यांना इझिली रिलेट होईल की हे क्षेत्र किंवा हे ग्रॉस बॉडी जी आहे ही अन्नमय कोश आहे. प्राण आणि माइंड ही जी सटलर बॉडी आहे ही प्राणमय आणि मनोमय कोश आहे, दॅट इज अ सटलर बॉडी. आत्मा किंवा याला आपण जीवात्मा असं आपण म्हणू, तो कारण देह आहे. हा क्षेत्र हा स्थूल देह आहे. एक तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल की स्थूल देह आणि सूक्ष्म देह आणि कारण किंवा लिंग देह. कारण पण म्हणतात आणि लिंग पण म्हणतात, तर त्या दोन कारण आणि लिंगामध्ये फरक आहे. ओके. सो ग्रॉस बॉडी म्हणजे स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश क्षेत्र, सूक्ष्म देह म्हणजे सटलर बॉडी म्हणजे प्राणमय मनोमय कोश, त्याच्यानंतर कारण देह जो घडवून आणते तो कारणीभूत आहे जीवात्मा. कारण पाठच्या ज्या काही डिझायर्स आणि जे संस्कार असेल त्यानुसार तो जन्म घेत असतो वेगळे पुढे पुढे. त्यामुळे तो कारण आहे. आज जीवात्मा जो आहे त्याला ज्याला आपण विज्ञानमय कोश असं पण म्हणू शकतो, तो कारण देह आहे. आणि त्याच्या पुढे जाणारा जो आहे परमात्मा हा लिंग देह आहे, अन्नमय कोश. ओके. सो हे सगळं नॉलेज झाल्यानंतर स्टेप 4 काय करायची, किंवा हे समजून घेऊया, पण हे जाणून घेऊया, ह्याच्यावर कॉन्टेम्प्लेशन करूया, ह्या ज्ञानाच्या सहाय्याने आपण इतरत्र वागायला सुरुवात करूया. तेव्हा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं नॉलेज होईल, जे मी तुम्हाला सांगू शकत नाही, किंवा जे झालेले आहे आम्हाला ते आम्ही शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. ओके. ते प्रत्येकालाच जाणून घ्यावं लागतं. सो हे जे स्टेप 4 आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस कॉन्टेम्प्लेशन ऑन दिस नॉलेज अँड व्ह्यूइंग द और ऑब्झर्विंग द वर्ल्ड विथ दिस नॉलेज लीड्स टू द मोक्षा, असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इथे स्टॉप शेअर करते आणि 13वा अध्याय संपूर्ण केलेला आहे. सो क्षेत्रज्ञ विभाग योग हा अध्याय इथे संपतो आहे. सो तुम्हाला हा जो उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओजला कृपया कमेंट टाकत जा, म्हणजे आम्हालाही आपले विचार समजू शकतील. लाईक करत जा. काही कमी जास्त हवं असेल तर त्याप्रमाणे आपण सूचना करू शकता तुम्ही. त्यामुळे आपण आपल्या या उपक्रमाच्या आणखीन चांगल्या पद्धतीने आपण करू शकू. ओके. कारण युट्यूबची प्रणाली आहे
ती फॉलो करणं गरजेचं आहे. जितके जास्त लाईक आणि कमेंट येतात तितका तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. पहिली गोष्ट ते नॉलेज. आणि म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हे जे काही नॉलेज आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, तोपर्यंत सॉरी क्षमता, तर तुम्ही नक्कीच लाईक आणि कमेंट करत जा व्हिडिओ पाहिल्यानंतर. हं? अशा प्रकारे आपण एवं प्रकारेण अस्माभिः तृतीयस्य अध्यायस्य पठनं सम्पूर्णं कृतवन्तः. अग्रिमसेशन्तः वयं चतुर्दश अध्यायस्य प्रारम्भं करिष्यामः. तत्पर्यन्तं शुभं भवतु. धन्यवाद.